संगमवाडीमध्ये माऊलीचा विसावा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. त्या अगोदर जर पाहिला गेलं तर पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढण्यात आली आहे आणि पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या परिसरामधले सगळेच माऊली भक्त जे आहेत ते माऊलींच्या स्वागतासाठी, माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. संगमवाडीतील काही जे नियोजनकर्ते आहेत ती मंडळी माझ्यासोबत आहेत. किती वर्षापासूनचा हा माऊलींचा विसावा आहे तर? माझ्या अंदाजाने 2009-10 पासून चालू आहे. तर आमच्या गावातून पालखी जाते याचं आम्हाला मोठं खूप समाधान आहे. आमच्या घरातून दारातून म्हणजे आमच्या जवळजवळ घरातून गेल्यासारखीच पालखी आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा सोहळा लय अत्यंत याच्या पद्धतीने वाटतो. खरं तर तुम्ही आत्ता माऊलींची पालखी या ठिकाणी येणार आहे, मात्र काल प्रस्थान सोहळा आपण पाहिला. मात्र काही अडचणींना सामोरं जावं लागलं का? कारण की अतिवृष्टी होती, पूर परिस्थिती होती, असं काही वाटतंय का? होतं आता माऊलीची कृपा आहे ती. माऊलीने बरोबर हँडल करून टाकलेलं आहे. त्याच्याबद्दल काय नाही. माऊलीने पाणी सगळं घाण काढून टाकले आणि माऊलीने सगळं धुवून टाकलं, पूल बिल वगैरे. आणि माऊलीचीच कृपाने आज उघडलं, माऊली आले पुलावरून. म्हणजे प्रस्थानावेळी कुठलीही अडचण आली नाही, त्याचं खूप मोठं समाधान वाटतं. लय मस्त समाधान वाटलं, कारण पोलीस बंदोबस्त इतकं होता, कोणाला जास्त सोडलं नाही. आणि शासनाने सांगितलं होतं तुम्ही का आळंदीत येऊ नका, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित झाले. या वर्षीचा काय तुम्हाला सोहळा, पालखी सोहळा वेगळा वाटतं? एक बारकाईनं लक्ष जर केलं वारकऱ्यांची संख्या कमी का वाढली? यावेळेस जरा कमी वाटते पावसाच्यामुळं. आळंदीमधनंच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की जेणेकरून काही कोणाला धोका येऊ नये म्हणून आधीच तुम्ही पुण्यामध्ये जाऊन वास्तव्य करा, की जास्त पावसामुळं आळंदीमध्ये पण खूप प्रॉब्लेम झाला होता. पण देवाच्या कृपेने आता सगळं व्यवस्थित आहे. पाऊस थांबल्यामुळं आता गर्दी चांगल्या वाटोक्यात आलेली. सरकारनं केलेल्या आव्हानाचं वारकऱ्यांनी कुठेतरी पालन केलं असं केलं 100% पालन केलं. तुमची ही तयारी किती दिवसापासूनची असती या विसाव्या दरम्यान? 20-25 दिवसापासून तयारी चालू असते इथे. सगळं मांडव विंडो, इथं जेवण भोजन सगळ्यांना वारकऱ्यांना सगळे व्यवस्था. भोजनामध्ये काय काय केलं जातं? पुलाव असतो, पिठलं भाकरी असते, सकाळी नाश्त्याला पोहे असतात, चहा असतो, सगळं असतं. किती जवळपास हे जे तुम्ही नियोजन करतायत, हे सगळं उभा करतायत माऊली पूर्ण संगमवाडीत? ग्रामस्थ, परत आम्ही भैरवनाथ उत्सव कमिटीचे सगळे आमचे लोक असतात आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हे करतो. पूर्ण गावकऱ्यांतर्फे आम्ही पिठलं भाकरीचं नियोजन केलं. सकाळी चहा नाश्ता वगैरे असतो, म्हणजे चांगलं व्यवस्थित हे करतो आणि सगळे गाव एकत्र येतो. अशा वेळेस जे पण माहेरी गेलेले असतात, सासरी गेलेले असतात, अशा दिवशी म्हणजे एक गावाचा आमचा उत्सवच असतो या दिवशी आमचा. म्हणजे असं एक नशीबच आमच्या संगमवाडी गावचं. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आता जे दिंडी सोहळ्यामधले सगळे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज उमडिया, पुणे.